स्वागत आहे। सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूजने करतोय। बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। साम टीव्हीनं गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या शिधा या निकृष्ट दर्जाच्या असल्याची माहिती लावून धरली आणि त्यानंतर शासनाला जाग आली। 2 तासामध्ये चक्र हल्ली। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून गांभीर्याने साम टीव्हीच्या या बातमीची दखल घेऊन चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। तसंच पुरवठा करण्यात आलेल्या सामानाची तातडीने तपासणी देखील करण्यात आलेली आहे। तसंच पुरवठा करण्यात आलेल्या सामानाचं सॅम्पल हे तपासासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आलेलं आहे। ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे महिला बाल कल्याण विभागाकडून आता चौकशी सुरू करण्यात आली आहे। ही साम टीव्हीची इम्पॅक्टची बातमी आपण बघतोय ती म्हणजे गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये निकृष्ट दर्जाच्या सगळ्या माल असल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि ही बातमी साम टीव्हीने लावून धरली आणि त्यानंतर शासनाला जाग आल्याचं आपण बघतोय। 2 तासामध्ये चक्र हल्ली। पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागाकडून गांभीर्याने या सगळ्या घटनेची दखल घेण्यात आली आहे। आदिती तटकरेंशी या बाबतीमध्ये आम्ही बातचीत केली होती। काय त्यांनी प्रतिक्रिया दिली आपण बघूया। नाही, या संदर्भामध्ये मी माहिती घेतली। आमच्या तिथले जे स्थानिक अधिकारी आहेत, CDPO असतील, इतर अधिकारी असतील, जिल्हा परिषदच्या माध्यमातून जो काही अतिरिक्त हे दिला जातो त्याच्यातनं काही ही जे काही आहाराचं किंवा हे आहे ते पुरवल्या गेल्याची एक प्राथमिक माहिती आहे। मी त्याची सदर चौकशी म्हणजे सखोल चौकशी करण्याचे सुद्धा आदेश त्या निमित्ताने दिलेले आहेत आणि विभागाच्याही जिल्हा परिषदच्याही स्थानिक अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपण त्या घरी जाऊन, ते सकाळी आणि कालही तिथे जाऊन आले, 100% या संदर्भामध्ये नक्की तिथं काय झालेलं आहे आणि तो माल एकाच वेळेला किती ठिकाणी जाऊन त्यांच्या इथं काय आढळलेलं आहे या संबंध ह्याची तपशिलात जाऊन चौकशी करण्यात येईल आणि जे कोण त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई ही नक्की केली जाईल। भलेही हा विषय आरोग्य विभागाचा असो, महिला व बाल कल्याण असो किंवा इतर कुठल्याही विभागाचा असो। ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय ती म्हणजे 2 तासामध्ये साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आलेली आहे आणि गरोदर मातांना देण्यात आलेल्या शिध्याची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। ही आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। त्यामुळे आपण बघतोय की एकूणच साम टीव्हीच्या इम्पॅक्टची ही बातमी आहे। 2 तासामध्ये साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आली आणि आता महिला बाल कल्याण विभागाकडून जो सगळा माल पुरवण्यात आलेला आहे त्या मालाची तपासणी आता करण्यात येते आहे। साम टीव्हीनं ही बातमी लावून धरली आणि त्यानंतर आपण बघतोय की शासनाला जाग आलेली आहे। आपण बघतोय की राज्याच्या आरोग्य विभागाला हादरवणारी ही बातमी आहे। ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। पुण्याच्या शिरूर तालुक्यामध्ये आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा समोर आलेला आहे। गरोदर महिलांना दिल्या जाणाऱ्या शिध्यामध्ये चक्क आळ्या सापडल्या आहेत आणि हा सगळा संतापजनक प्रकार घडलेला आहे। शिरूर तालुक्यातील आंबळे गावामध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शासनाकडून दिले जाणाऱ्या पोषक आहार किटमध्येच आळ्या आढळल्यानं आता गर्भवतींच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आपण बघतोय की सर्वात आधी सामनं ही बातमी दाखवली। बातमीनंतर महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सखोल चौकशीचे आदेशही दिलेले आहेत तर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनी कारवाईची मागणी केली आहे। गरोदर मातांच्या पोषण आहारामध्ये आळ्या सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि यामध्ये नेमकं पोषण कोणाचं होतंय? गरोदर मातांचं आणि पोटातल्या बाळाचं पोषण होण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या जवळचे ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांचंच पोषण होतंय का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि अशा पद्धतीनं हे कंत्राटदारांचं जे उखळ पांढरं होतंय, असं उखळ पांढरं करणाऱ्या कंत्राटदारावर ठोस कारवाई करावी। 2 तासामध्ये साम टीव्हीच्या बातमीची दखल घेण्यात आली आहे। गरोदर मातांना जो शिधा देण्यात आलेला आहे त्या शिध्यामध्ये चक्क आळ्या सापडलेल्या आहेत आणि ही बातमी साम टीव्हीनं लावून धरली। साम टीव्हीने बातमी लावून धरल्यानंतर 2 तासात वेगानं चक्र फिरलेली आहेत। शासनाला जाग आली आणि त्यानंतर आपण बघतोय महिला बाल कल्याणच्या विभागाकडून या सगळ्या मालाची आता तपासणी ही सुरू करण्यात आलेली आहे। या बाबतीत आदिती तटकरे यांची देखील प्रतिक्रिया घेतलेली आहे। त्यांनी देखील चौकशीचे आदेश दिलेले आहेत।
अगदी खरं आहे, पुणे जिल्ह्यातल्या 13 तालुक्यांमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या गरोदर महिला आणि बाळांच्या तंदुरुस्त आरोग्यासाठी महिला बाल कल्याण विभागामार्फत सुंटवड्याचा हा शिधा महिलांना दिला जात होता. मात्र हा संपूर्ण माल निकृष्ट दर्जाचा असं दिला जात असल्याचा आढावा या ठिकाणी साम टीव्हीच्या माध्यमातून घेतला. ही वस्तुस्थिती सत्य घटना ही जनतेसमोर आणल्यानंतर राज्य सरकार असेल, पुणे जिल्हा परिषद असेल यांना खडबडून जाग आली. त्यानंतर आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या माध्यमातून ज्या महिलांना या शिध्याचा पुरवठा करण्यात आला आहे या मालाची तपासणी केली जाते. माल किती योग्य आहे हे पाहिलं जाते. ज्या ठिकाणी हा माल निकृष्ट दर्जाचा आहे याचे सॅम्पल घेतले जात आहेत. हे सॅम्पल लॅबच्या माध्यमातून तपासले जाणार आहे. त्यामुळं अवघ्या 2 तासामध्ये साम टीव्हीच्या माध्यमातून ही बातमी दाखवली. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे आणि त्यानंतर या पोषण आहारामध्ये जो निकृष्ट दर्जा झालेला आहे याची पाहणी सुरू करण्यात आलेली आहे. खरं तर ठेकेदारामार्फत हा माल पुरवठा करण्यात आला होता आणि त्यानंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे. नक्की पोषण कुणाचं होतं आहे हा सगळा प्रश्न या निमित्ताने विचारला गेला होता. जनतेला यामध्ये खूप प्रश्नांची उत्तरं होती, कारण मागच्या काही काळापासून पोषण आहारामध्ये निकृष्ट दर्जाचा माल पुरवठा केला जात असलेल्या तक्रारी येत होत्या. त्यानंतर आता ही वस्तुस्थिती साम टीव्हीच्या माध्यमातून पुढे आल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलेली आहे.